वळतोय पुढच्या बातमीकडे। भोंदू अशोक खरातचा आता नाफेड कांदा घोटाळ्यामध्ये देखील सहभाग समोर आलाय। खरात दाम्पत्य सदस्य असलेल्या व्यंकटेश्वर फार्मर प्रोड्यूसर कंपनीने शेतकऱ्यांची मोठी लूट केली आहे। 2024-25 मधील नाफेड कांदा खरेदीमध्ये या कंपनीने कोट्यवधींचा घोटाळा केला। साम टीव्हीने या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता आणि खरातने धर्माच्या नावाखाली आता थेट शेतकऱ्यांनाही लुटल्याचं उघड झालेलं आहे। हे प्रकरण नेमकं काय आहे आपण पाहतोय। व्यंकटेश्वर फार्मर प्रोड्यूसर कंपनीत अशोक आणि कल्पना खरात हे सदस्य होते। कल्पना खरात ही अशोक खरातची पत्नी आहे। 2024 मध्ये कंपनीला नाफेडसाठी कांदा खरेदी विक्री करण्यास मान्यता मिळाली। 250 अधिक कंपन्या इच्छुक असताना देखील खरातच्या कंपनीची निवड करण्यात आली। 2024-25 मध्ये नाफेडच्या कांदा खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा समोर आला। भोंदू खरातच्या कंपनीवर कुणाचा वरदहस्त आहे असा प्रश्न उपस्थित होतोय।